वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपां तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण राजा राम जय राम राजा राम Bye.
सिद्धिराज रामचंद्र महाराज की जय. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. तबला एक निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास हो. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. पाहून ये आस आणि कांची. पाहून ये आणि कांची. विश्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला. तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला. तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला. हे
जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण जुजा तुकावा संत शिरोमणी तुकाराम महाराज की चिंतनासाठी तुकोबांचा अभंग निरूपणासाठी घेतलाय. संत शिरोमणी असं ज्यांना म्हटलं जातं, संतांचे शिरोमणी, संतांचे मुकुटमणी अशी ज्या तुकोबांना पदवी, त्यांच्यातला काहीसा भाग चिंतनासाठी आजच्या दिवसापुरता घेऊया. औचित्य सत्यनारायण पूजेचं आहे आणि साक्षात नारायणाची आयुष्यभर ज्यांनी आपल्या वाणीच्या द्वारा पूजा केली अशा तुकोबांचा अभंग आज मुद्दाम पाहूया. तुकोबांनी मुद्दाम या अभंगामध्ये जो स्वतःला भक्त म्हणवतो अशा भक्ताची लक्षणं कोणती, थोडक्यात भक्ताने काय करावं आणि काय करू नये याचा एक थोडक्यात परिचय आपल्याला करून दिलाय. भगवंताने आपल्याला पृथ्वी तलावर पाठवलं, फक्त मनुष्याला नव्हे, सजीव निर्जीव दोघांनाही, या सगळ्यांना या भूतलावर पाठवलं आणि प्रत्येकाला त्याची त्याची कर्तव्य दिली, त्याचे त्याचे धर्म दिले. आता धर्म म्हणजे इथे कृपा करून असा अर्थ घेऊ नका हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन, पण प्रत्येकाला त्याचा त्याचा धर्म दिला म्हणजे त्याची त्याची एक वागायची पद्धत दिली, त्याच्या त्याच्या काही मर्यादा दिल्या. काय वागल्याने त्याचं खरं कल्याण होईल, ऐहिक सुद्धा आणि पारलौकिक सुद्धा. ऐहिक म्हणजे इहलोकावर या पृथ्वी तलावर राहताना जे आपल्या कल्याण होतं त्याला ऐहिक कल्याण म्हणतात. परलोक, त्या परलोकामध्ये गेल्यानंतर सुद्धा कल्याण थांबत नाही म्हणून त्याला पारलौकिक कल्याण म्हणतात. दोन्ही कल्याण साधता येईल अशा साधण्यासाठी प्रत्येकाला त्याचे त्याचे धर्म दिले, वागायची पद्धत दिली. पण मनुष्याला, की ज्याला स्वतंत्र विचार करण्याची एक क्षमता आहे, स्वतंत्र एक विचार मांडण्याची ज्याच्यामध्ये कुवत आहे, त्या मार्गावरून चालण्याची आहे म्हणून कुवत दिलेली आहे, भगवंतानेच दिली आहे. त्याच्यासाठी त्यानेच काही धर्म सिद्ध केले, त्याला धर्म देऊन टाकले. म्हणून मानवाला आणखीन एक धर्म दिला, कर्तव्य धर्म. बाकीच्यांना गुणधर्म आहेत, त्यांचे त्यांचे स्वभाव धर्म आहेत, पण मनुष्याला आणखीचा एक दिला तो कर्तव्य धर्म, की त्या कर्तव्य धर्माचं पालन करणं स्वभाव धर्मापेक्षा, त्याच्या गुणधर्मापेक्षा जास्त त्याला करणं भाग आहे. आणि त्यापेक्षा सुद्धा या सर्व जमातींमध्ये मनुष्य जसा श्रेष्ठ, तसा मनुष्यांच्या सर्व जमातीमध्ये किंवा मनुष्यामात्रांमध्ये सगळ्यात एक वरिष्ठ जमात आहे, ती म्हणजे भगवंताचे भक्त. स्वतःला भक्त म्हणून घेऊन एक काहीतरी कर्तव्याला आपलं आयुष्य वाहून घेतलंय ज्यांनी, त्या भक्तांना भगवंतांनी एक कर्तव्य देऊन ठेवलं आणि तुकोबांनी त्याचा उल्लेख केला. कुठलं? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. अभंग सगळा म्हटला म्हणजे आपल्याला लक्षात येईल की अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये, प्रत्येक चरणाच्या पहिल्या ओळीमध्ये काय करा हे सांगितलंय आणि दुसऱ्या चरणामध्ये काय करू नका हे जास्त स्पष्ट केलंय. बघा, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, हे काय करा असं सांगितलंय. काय करा? निष्ठावंत भाव हा भक्तांचा स्वधर्म आहे, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा. पण निर्धार हे वर्म चुको नये. काय चुकवायचं नाहीये? तर निर्धार चुकवायचा नाहीये. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, पहिली ओळ आहे. काय करायचंय? विठ्ठलावर विश्वास ठेवायचा आहे, आपल्या भगवंतावर विश्वास ठेवायचा आहे. कसा ठेवायचा आहे? निष्काम अधिक निश्चल विठ्ठली विश्वास. आणि काय करायचं नाहीये? पाहू नये आस आणकांची. ही आपली निष्ठापूर्वक भक्ती दाखवत असताना दुसरा कोण त्याच्यात सहभागी होतो का? आपल्याला दुसरा कोणी मदत करतो का?
याची आस बाळगायची नाही आहे, याची पर्वा बाळगायची नाही आहे. आणि अशाप्रमाणे जो आचरण करील त्याची भगवंत कधीच उपेक्षा करत नाही. तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला, नाही उपेक्षिला ऐसा कोणी. अशा ज्याप्रमाणे जो भक्त आचरण करेल त्याची भगवंत कधीच उपेक्षा करत नाही. नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी, रामदासाभिमानी. त्याची उपेक्षा भगवंत कधीच करत नाही. तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला, नाही उपेक्षिला ऐसा कोणी. हजारो उदाहरणं देता येतील हो. अख्खं भागवत पुराण महापुराण काढून बघितलं तरी त्याच्यात प्रत्येक जी उदाहरणं सापडतात त्याच्यावर भगवंताने कृपाच केली आहे. पण मात्र त्यांचं चरित्र काढून बघितलं तर तुकोबांनी ज्याप्रमाणे वर्णन केलंय, तुकोबांनी सांगून ठेवलंय, त्याप्रमाणे त्यांनी आचरण केल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून भगवंतांनी कल्याण केलं. अर्थात निष्ठा एखाद्या गोष्टीवर ठेवणे हे भक्ताचं जसं काम, तसं ती निष्ठा कशी असली पाहिजे हे जास्त महत्त्वाचं. निष्ठा भरपूर जण ठेवतात हो. आपण ज्याला म्हणून भगवंत मानलंय त्याच्यावर निष्ठा असते, पण ती निष्काम असते का हो, निश्चल असते का हो, याचा प्रत्येकाने आपापल्या मनाशी विचार करायचा आहे. फार कुठे त्याची जाहिरात करायला नको. स्वतःशी चिंतन केलं आपलं काय चालू आहे तरी आपल्याला लक्षात येईल की आपण ज्याच्यावर निष्ठा म्हणून ठेवली ती निष्काम आहे का हो, ती निष्ठा निश्चल आहे, नक्की आहे का. आपण ज्याच्यावर निष्ठा ठेवले त्याच्यापासून आपल्याला काही लाभ झाला नाही तर तरी ती निष्ठा तशीच राहणार आहे का हो. पण ती तशीच ठेवायची आहे तुकोबा सांगतात. किती उदाहरणं देता येतील हो. पण निष्ठा आणि त्या निष्ठेमागचा भाव आपल्या हृदयात पटकन जागृत होईल असं एक उदाहरण आहे हो. रामायण उघडून पाहिलं तर आपल्याला ते लक्षात येईल. एका जंगलामध्ये शिकार करायची आणि त्याच्यावर आपला चरितार्थ चालवायचा अशा व्यवसायाची एक जमात, आदिवासी भिल्ल जमात. त्या भिल्ल जमातीचं एक उदाहरण. त्या भिल्ल जमातीने एक दिवस अशीच भरपूर शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या जे काही श्वापद मिळतील ती आणली, आपल्या अंगणामध्ये बांधून ठेवली. का? त्याच्या पोटी जन्माला आलेली जी कुमारिका होती ना, तिचं आता कन्येत रूपांतर झालं होतं. म्हणजे काय, आपण म्हणू कुमारिका म्हणजेच कन्या नाही. श्लोकामध्ये वर्णन आहे की कन्या कधी म्हणावं मुलीला, कुमारिका कधी म्हणावं, बरंच काही काही आहे. त्या पोटच्या कुमारिकेचा विवाह होणार होता. आणि त्या भिल्ल जमातीमध्ये, आदिवासी जमातीमध्ये त्यांची उत्साह साजरा करण्याची पद्धत वेगळी. म्हणून त्या मुलीचा जेव्हा विवाह करायचा त्या दिवशी रात्री आपण जशी पार्टी करतो तशीच त्या काळी पार्टी नव्हती असं कसं म्हणणार आपण, पद्धती वेगळ्या असतील. तशी त्यांच्यामध्ये लग्नाच्या दिवशी रात्री आता बाबा सगळं समारंभ उरकला, कष्टातून मोकळे झालो म्हणून पार्टी. पण ती पार्टी करायची कशी, नॉनव्हेज सगळं. प्राणी म्हणून तर जमवून आणले होते. जी श्वापद मिळतील ती आणली होती आणि इतकी आणली होती की समोरचं सगळं अंगण त्या प्राण्यांनी भरलं. लग्नाचा मुहूर्त नक्की झाला आणि त्या आणलेल्या प्राण्यांना खाऊ माखू घालायला लागला की जेणेकरून ती धष्टपुष्ट झाली पाहिजेत आणि आपल्याला जास्त त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. आत्तासुद्धा अशा प्रथा आहेत की हो. आणि त्या मुलीला कळेना की आपण एवढ्या कधी माझ्या आयुष्यामध्ये एवढे प्राणी आपल्या घरात पाळण्यासाठी म्हणून आणलेत, त्यांना आपण काहीतरी खायला घालतोय असं कधी बघितलं नाही. उलट त्यांची शिकार केली आणि परस्पर व्यवहार केले. पण ह्या नवीनच काय बाबांनी सुरू केलं म्हणून गपचूपपणे आईला विचारला. आई म्हणाली, अगं वेडे तुझं लग्न आहे ना, त्या लग्नाच्या दिवशी रात्री पार्टी करण्यासाठी, आता पार्टी नाही त्या वेगळा शब्द असेल, स्नेहभोजन करण्यासाठी एवढं सगळं आणलंय. म्हणजे आई आपण ह्या सगळ्यांना मारायचं, ते कापून आपला आनंद साजरा करायचा. भल्या भल्या मोठ्या माणसांना कळलं नाही, ते या बिचारी लहान मुलीला कळलं
की आपला आनंद एखाद्याचा जीव घेऊन करायचा असतो का? रुसूनच बसली. नाही, असं करायचं असं करायचं असेल तर माझं लग्न नाही झालं तरी चालेल. काही केल्या वडील ऐकेनात. आपण इतक्या जणांच्या लग्नाच्या रात्रीच्या स्नेहभोजनामध्ये जाऊन जेवलो. आता आपल्याला सुद्धा सगळ्यांना जेवण देणं भाग आहे. आपल्याला हे प्रथा मोडून चालणार नाही, हे सगळं केलं पाहिजे. पण काही केल्या बाबांचं आणि तिचं पटेना. एक दिवशी रात्री गपचूपपणे सूर्योदयाच्या आधीच कुणालाही न सांगता रडत रडत बिचारी बाहेर पडून गेली. खूप चालली जंगलात. आपली मुलगी गेली कुठे हे पाहण्यासाठी त्या भिल्लाने सुद्धा त्याच्या मागावर अनेक त्यांचे शिपाई पाठवले. पण मुलगी फार हुशार होती, लहान वयातच. शिपाई शोधायला आले की झाडावर चढून बसायची, कारण शिपाई लहानपणापासून भिल्ल असल्यामुळे झाडावर कसं चढायचं पटकन सगळं माहिती होतं. आणि त्यामुळे या शिपायांच्या हाती ती लागली नाही. असं करता 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 मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये एक दिवस येऊन दाखल झाली. रात्र होती. आपण कुठे करणार आहोत, डोक्यामध्ये काहीही चित्र स्पष्ट नसताना तिथे येऊन थांबली. आणि थांबल्यानंतर सगळे सकाळी जागे झाल्यानंतर सगळ्याची आन्हिक उरकायला लागली. प्रातःकर्म, संध्यावंदन असेल, पूजापाठ असेल, सगळ्या सुक्तांचं पठण असेल. आचार्य जे कोणी असतील त्यांनी पुढचं वेदाध्ययन, शिकवणं, हे सगळे विधी पाहिले. मन रमून गेलं हो. आपण होतो कुठे आणि आलो कुठे? कुठे ते प्राणी मारून आपला आनंद साजरा करायचा आणि कुठे हे सगळे ओळीत शिस्तीत बसून काही वेदाध्ययन करतायत, वेदमंत्रांचा उच्चार करतायत. सगळं विलक्षण होतं. मन आकर्षित झालं आणि तिथेच थांबलं. मनात आलं ह्यांची सेवा करायला हवी. आणि म्हणून रोज रात्री हे सगळे निद्रिस्त झाले, झोपी गेले की सकाळी हे उठायच्या आज सगळीकडचा केर कचरा स्वतःच काढायची, सारवण घालायची, रांगोळी काढायची, फुलं सजावट करून ठेवायची. एक 4-5 दिवस ऋषींनी हे पाहून घेतलं. हे सकाळी रोज करतं कोण? एक दिवस पहारा ठेवला पाहिजे. म्हणून रात्री एक जण त्यांच्यातला जागा राहिला, झोपला नाही. आणि मग जशी पहाट होते तसतसं हे सगळं कोण करतं हे बघायला मिळालं. सगळ्यांनी तिला सगळं विचारलं व्यवस्थित. तू कोण बाई, कुठली, का म्हणून इथे आलेस, आमची सेवा करायचं का मनात आहे? बरं, तू लहान तर दिसतेस, तू काही सुजाण वगैरे तुला म्हणावं अशी काही नागरिक अजून झालेली नाहीस, त्यामुळे हे सगळं करायचं मनात कुठून आलं? तिने सगळी हकीकत सांगितली आणि विचारलं, मला इथेच ठेवून घ्याल का हो? हरकत नाही म्हणाले. काही पालन करण्यासाठी, पालन पोषण करण्यासाठी आई वडील नाही आहेत, आपण हिला ठेवून घेऊ, चांगल्या संस्कारामध्ये वाढवू, तेवढंच आपल्यालाही थोडं पुण्य मिळेल आणि आपल्या परंपरेमध्ये त्यांच्यापैकी एक कोणतरी आणला ह्याचं मनाला केवढं मोठं समाधान मिळेल. म्हणून ठेवून घेतलं. आश्रमाच्या साफसफाईची, आश्रमाच्या असेल, तिला जी जमतील ती कामं तिने स्वतः करायला सुरुवात केली. किती असेल हो वय? 9-10 वर्षाचं वय असेल हो. त्या दिवशी आश्रमात दाखल झाली. मध्ये अनेक वर्ष गेली, जवळजवळ 40 वर्ष गेली म्हणायला हरकत नाही. 40 वर्ष या सगळ्या ऋषींची तिने मनोभावे सेवा केली हो. सेवा केल्यानंतर मतंग ऋषींना दिसायला लागलं, कारण ऋषी ही दर्शनात, अशी आपल्याकडे एक श्रुती आहे की ऋषी कशावरून ओळखायचे? पुढचं दिसतं. तसं या मतंग ऋषींना आपलं मरण कधी आहे हे दिसलं. आणि आता या मरणानंतर या आश्रमाची जबाबदारी घेणार कोण? म्हणून त्या मुलीला विचारलं की आता माझ्या पश्चात हा आश्रम कोण चालवेल असं वाटत नाहीये, कारण मी ज्यांना शिकवलं ते सगळे त्या आणखीन शिष्य घडवण्यासाठी त्यांच्या प्रांतात निघून गेले. माझे जे सहाध्यायी होते तेही आता कोणी शिल्लक राहिले नाही. करायचं काय? तू जबाबदारी घेशील? अगदी आनंदाने होकार दिला हो. आणि जाता जाता एवढाच फक्त मंत्र सांगून गेले, अशीच आश्रमाची सेवा कर. राम नावाचा कोणतरी तुझ्या आश्रमात स्वतःहून चालत येईल आणि तो तुझं आयुष्याचं कल्याण करेल. 2 वाक्यामध्ये तिच्या कल्याणाची दिशा सांगितली. हा
सारे ग प ध नि ध म ग रे ग सा. चालू ठेव. आश्रमातली सेवा सुरू झाली. ओ राम म्हणजे कोण, आपलं कल्याण म्हणजे काय हे माहीत नसताना सुद्धा गुरुजींनी सांगितलंय ना, त्याच्यावर पक्की निष्ठा दाखवायची. म्हणून रोज सकाळी त्याच वेळेत पहाटे उठून आश्रमाची नीट व्यवस्था लावणं. कोण होतं शिकणार, कोणच नाही, एकटीच आश्रमात. पण तरी सुद्धा नित्य नियमाने चालू ठेवलं. किती वर्ष, वयाच्या 10व्या वर्षी इथे आली. पुढे 40 वर्ष साधारण गुरुजींच्या सहवासात घालवली. 48-50 वर्षाची असताना साधारण गुरुजींचं निर्वाण झालं. तिने मंत्र दिला. 50शीला मंत्र मिळाला आणि तिथून पुढे 40 ते 50 वर्षांनी रामराय आले अशी कथा आहे. पण त्या रामाच्या दर्शनासाठी गुरुजींनी आपल्याला मंत्र दिला, त्याचं निष्ठापूर्वक पालन करण्यासाठी. रोज राम कोण माहीत नसताना किंबहुना रामाचा जन्म सुद्धा, कारण राम 40 वर्षाचे होते असं म्हणता येणार नाही आश्रमात आले तेव्हा. कारण लग्नाचं वय झाल्यानंतर लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत वनवासात यायला लागलंय हो. त्यामुळे त्यांची 40शी झाली नव्हती, म्हणजे जन्मही झाला नव्हता त्यावेळेला राम येणार आहे असं सांगितलं. तिथपासून मनास ध्यास एकच हो, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. काय करायची हो, आश्रमाला येणाऱ्या 4 वाट्या होत्या. चालू. आश्रमात येण्यासाठी 4 तऱ्हेने 4 मार्ग होते. एक मार्ग झाडायला घ्यायची आणि मनात यायचं आपण पूर्वेकडे झाडतोय पण राम कुठून येणार आहे माहित नाहीये, म्हणून तो मार्ग अर्ध्यावर सोडून द्यायची. पश्चिमेकडचा मार्ग झाडायची. अरे पण पश्चिमेकडे येईल कशावरनं, तो मार्ग अर्ध्यात झाडून मोकळी करायची आणि लगेच दक्षिणेकडचा, दक्षिणेकडे येईल कशावरून, उत्तरेकडे. सगळे मार्ग झाडायची आणि रोज झाडायची. एकदाही असं मनात आलं नाही हो की गुरुजी म्हणालेत खरंच राम येणार आहे आणि हे खरंच आहे का आपलं उगाचच काहीतरी सांगून गेले. गुरुजी म्हणाले म्हणजे ते नक्की खरं असणार. या ध्यासाने, या निष्ठेने त्यांचं पालन केलं आणि आले हो. राम आले, तिची उष्टी बोरं खाल्ली हो, उष्टी बोरं खाल्ली आणि तिचा उद्धार केला. का घडलं हे सगळं? निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, पाहू नये आस आणिकांची. वाट नाही बघत बसली की रामाच्या ऐवजी दुसरा कोणतरी येईल, कल्याण करून जाईल, किंवा तो खरंच राम येणार आहे की नाही, मनाशी सारखं चिंतन एकदाही मनात आलं नाही हो. राम येणार आहे म्हटल्याबरोबर, गुरुजींनी सांगितलंय म्हटल्यावर त्याचं काटेकोर पालन झालंच पाहिजे. म्हणून ते व्रत अंगीकारलं आणि 40-50 वर्ष त्याच्यासाठी झटत राहिली. उगाच नाही साक्षात्कार झाला शबरीला, उगाच नाही मोक्ष मिळाला शबरीला, त्यामागे एवढे निष्ठापूर्वक परिश्रम त्यात आहेत, म्हणून आयुष्याचं सोनं झालं हो. अर्थात हे सगळं निष्ठेचं निरूपण चालू असताना एक ध्यानात मात्र नक्की घेतलं पाहिजे. की निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास हे आपल्या मुलांना, आपल्या सहकार्यांना आपण शिकवू सुद्धा. पण चालू काळामध्ये इतकी परिस्थिती बिकट आहे. निष्काम निश्चल जाऊ द्या, ह्या सगळ्याचं मूळ आहे ना विठ्ठली विश्वास. तो विश्वासच नाही शिल्लक राहिलाय हो. देव आहे, परमेश्वर नावाची काहीतरी गोष्ट आहे, भगवंत नावाचं जगामध्ये काहीतरी आहे, कुठली तरी एक शक्ती आहे जी आपल्यावर प्रभुत्व करते, आपल्याला नियंत्रण. ही भावनाच मनातून लोकांच्या गेली हो. त्यामुळे स्वातंत्र्य इतकं मिळालं की स्वातंत्र्य आपल्याला नियंत्रण काहीही नसल्यामुळे त्याला काय होतंय, हे केल्याने काय होतंय, ते केल्याने काय होतंय, अशी आगाऊपणासारखी भाषा प्रत्येकाची व्हायला लागली. म्हणून आज शबरीसारखं प्रत्येकाचं कल्याण. प्रत्येकाने आपापला काय तो विचार करायला हवा.
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चल विश्वास, पाहू नये आस अनेकांची. ठीक आहे, अनेकांचा विश्वास उडाला ना, मग आपल्याबरोबरचे सवंगडी या विठ्ठलाची भक्ती करण्याकरता आपल्याला 4 सवंगडी नाही सापडणार. पाहू नये आस अनेकांची. मी आणि माझा विठ्ठल आहे ना, मग रोज एवढे माळ केल्याशिवाय, एवढं त्याचं नाम घेतल्याशिवाय, एवढं भजन केल्याशिवाय मी नाही जेवणार. आपल्या मनाशी तर संकल्प करता निश्चित येतो ना. पाहू नये असं अनेकांची, त्या भगवंताच्या नामाचा आणि त्याच्याबरोबर अधिक भगवंताच्या कार्याचा. कारण आपल्याला ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, नाथ महाराज सगळेजण हेच शिकवतात. हो, भगवंताचं नाम आणि त्याचा प्रचार हे तर करायचं आहेच, पण त्याच्यापेक्षा अधिक जोखमीचं काम आहे ते म्हणजे भगवंताचं कार्य पुढे न्यायचं आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा नियम हाच, पाहू नये असा अनेकांची. ज्ञानेश्वर असं कधी म्हणाले नाहीत की आता भगवद्गीता ही उपनिषद सोपी व्हावी म्हणून कृष्णाने सांगितली. उपनिषद रूपी गाईचं दूध सगळ्यांना आपल्याला पाजलं. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. आता तेही दूध पचायला आपल्याला इतकं जड झालं की आता गाईचं नाही, आईचं दूध पाहिजे. म्हणून ज्ञानोबा माऊलींनी स्वतः, कारण माऊली ना, त्यांनी स्वतः ते पचेल असं आपल्यापर्यंत आणून ठेवलं. ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा विचार नाही केला, भगवंतानी एवढं मोठं कार्य केलं, आता ते सगळ्यांपर्यंत पोहोचायचं म्हणजे आता परत बहुतेक भगवंताला अवतार घ्यावा लागतो की काय. नाही, त्याचं कार्य पुढे न्यायचं म्हणजे पाहू नये असं अनेकांची, ते काम मी करीन. ज्ञानेश्वरी ही कळायला दुर्लभ झाली. स्वामी स्वरूपानंद पुढे आले, म्हणाले मी ती ज्ञानेश्वरी लोकांना समजावून सांगेन. अभंग ज्ञानेश्वरी लिहिली, केवढं मोठं कार्य केलं, सुलभ करून सर्वांपर्यंत पोचवली. सगळ्यांना कळेल, सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता येईल असं रूप आपल्यापर्यंत आणून ठेवलं. ह्याला सुद्धा नियम हाच, पाहू नये आस अनेकांची. मात्र पुढचा चरण किंवा पुढचं कडवं वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये कुठेतरी गडबड आहे. हो, तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला, नाही उपेक्षिला ऐसा कोणी. नेमकं काय म्हणायचंय तुकोबांना? भाषा थोडी त्या काळची असल्यामुळे संभ्रम होऊ शकतो. तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला म्हणजे तुकोबांना असं म्हणायचं आहे का मी सांगतो त्याप्रमाणे भक्त झालाच नाही. नाही उपेक्षिला ऐसा कोणी, पुढची ओळ घेतल्यानंतर अर्थ स्पष्ट होतो. हो, तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला, कसा? नाही उपेक्षिला ऐसा कोणी. तुकोबा म्हणतात मी असा माणूसच, असा भक्तच पाहिला नाही, असा ऐकला नाही की या आचरणाप्रमाणे जो वागला, मी सांगितलेल्या नियमावलीप्रमाणे ज्याने आचरण केलं आणि त्या भक्ताचा भगवंताने उद्धार केला नाही, असा भक्त मी ऐकला नाही. अभंगाचं विवरण पुष्कळ आपल्याला करता येईल, पण त्याबरोबरच सर्वात महत्त्वाचा एक चिंतनाचा मुद्दा मांडावा लागेल. तो म्हणजे निष्ठा ही प्रत्येकाची वेगवेगळ्या ठिकाणांवर असू शकते. मग प्रत्येकजण विठ्ठलावरच निष्ठा ठेवतो असं नाही. काही जण देशावर निष्ठा ठेवतात, काही जण आपल्या संस्कृतीवर निष्ठा ठेवतात. आपली संस्कृती टिकली पाहिजे म्हणून अहोरात्र कष्ट घेत असतात. काही जण आपल्या समाज बांधवांवर निष्ठा ठेवतात, काही जण आपल्या धर्मावर निष्ठा ठेवतात. त्यामुळे जसजसं निष्ठेचं ठिकाण बदलत जाईल त्याप्रमाणे प्रत्येकाच्या निष्ठेचं स्वरूप, बाह्य स्वरूप बदलत जाईल. शबरीची गोष्ट आपल्याला सांगितली, ती कथा आपल्याला सांगितल्यानंतर मनात पक्क होईल असं काही काही असतं. तप करावं लागतं, आयुष्य झिजवून घ्यावं लागतं. हे स्वरूप आपल्या डोक्यात पक्क होईल आणि मग प्रश्न उलटे पडायला लागतील की प्रत्येक वेळेला आयुष्य संपवलं म्हणजेच निष्ठा झाली असं आहे काय? निष्ठा कशावर ठेवली या गोष्टीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. शिवचरित्र उघडून पाहिलं, देशपांडेंनी शिवाजी राजे वाचावेत म्हणून निष्ठा दाखवली, आपलं प्राणाचं बलिदान दिलं. हा आदर्शवाद नक्की आहे.
हा मान्य करावाच लागेल, कारण ती वेळच तशी होती. बलिदान देण्यापलीकडे पर्याय नव्हता. पण म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्या देशावर, धर्मावर संकट आलं, संस्कृतीवर संकट आलं की आपल्या प्राणांचं बलिदान द्यावं हा नियम नाही होत. पुष्कळ वेळेला आपण त्याच्यातून वाचून बाहेर पडून आपण ज्याच्यावर निष्ठा दाखवले ते वाचवण्यासाठी आपण तर वाचलं पाहिजे. मग शिवाजी महाराजांचीच उदाहरणं आपल्याला लक्षात येतील. मिर्झा राजे जयसिंग आक्रमण करून आले होते. दिलेर खान स्वराज्यावरचं हे फार मोठं संकट होतं. शिवाजी महाराजांना पेलवलं नाही. करायचं काय? शिवाजी महाराज कुठे लढले? प्रश्न पडू शकतो. शिवाजी महाराजांनी असं काही बलिदान दिलं? प्रश्न पडू शकतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी मिळवलेलं स्वराज्य ह्याच्यात त्यांचं काहीच योगदान नाही, त्यांची निष्ठा नव्हती असं आहे की काय? पण म्हणून निष्ठा म्हणजे काय हे स्पष्ट झाल्यानंतर आचरण सुलभ होईल. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान चालून आले, बरोबर आहेत. 80,000 फौज जवळजवळ त्यांच्याकडे होती. महाराष्ट्रात अवघी कुठेतरी 20,000 फौज सगळीकडून जमवून आणली तर होती. करायचा काय हा प्रश्न होता. मग शिवाजींनी वेडी निष्ठा दाखवली असती, पण नाही. निष्ठेबरोबर आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि ती टिकवणारा मी तर जिवंत राहिलो पाहिजे, तर पुढे निष्ठा टिकेल वगैरे सगळं होईल. पण त्यासाठी मी सुद्धा वाचलो पाहिजे. आज माझ्यावर ज्यांची निष्ठा आहे असे अनेक नागरिक या महाराष्ट्रात, या स्वराज्यात आज जिवंत आहेत. मग त्यांच्यासाठी मी तर जिवंत झालो पाहिजे. त्यामुळे वेडी निष्ठा दाखवून चालणार नाही, त्या निष्ठेला बुद्धीची जोड हवी. म्हणून त्या मिर्झा राजे जयसिंगाशी चाणक्य नीतीतली काही सूत्र वापरून शत्रू जर अगदीच आपल्याला आवरेनासा झाला तर 2 पावलं मागे येऊन जितकं जास्त जलद गतीने धावता येतं तेवढं आहे त्या स्थानावरून सुद्धा पुढे धावता येत नाही. 2 पावलं मागे घेऊ ना. मग प्रत्येक वेळेला असं नाही आहे आम्ही 20,000 आहोत, ते 80,000 आहेत. आपण एका मोठ्या मैदानावर जायचं आणि लढायचं. मी तलवार काढणार, तू तलवार काढणार, दोघेही लढायचं आणि दोघांनी आत्महत्या करून घ्यायची. असं वेडधैर्य, असं वेडी निष्ठा कुठे शिवाजी महाराजांनी दाखवली नाही. मग त्यापेक्षा मी थोडी तडजोड करीन, थोडी 19-20 करीन, त्याच्याशी तह करेन, मी शिल्लक राहीन. हे मिर्झा राजे जयसिंग ज्याच्यापासून आलेत त्या आग्र्याला जाऊन, त्या दिल्लीला जाऊन त्याचं वैभव तर पाहून येईन, जेणेकरून इथून पुढे आणखीन मिर्झा राजे जयसिंगाला आणि त्याच्यापेक्षा जास्त औरंगजेबाला हरवायचं असेल तर त्याचा साम्राज्याचा अंदाज तर पाहिजे, ते पाहून येईन. हा सगळा विचार त्यामागे लक्षात घेऊन कुठेतरी वेड्यासारखं प्राणार्पण करत शिवाजी महाराज बसले नाहीत. पण तरीसुद्धा शिवाजी महाराज हे निष्ठावान. म्हणून तर समर्थांनी त्यांच्यावर कवन जे रचलं, पहिला शब्द हाच लिहिला, काय? निश्चयाचा महामेरू. निश्चय काय होता? स्वराज्य टिकवणे, प्राणार्पण करणे हा निश्चय नव्हता. त्यामुळे निष्ठा म्हणजे काय याचं स्वरूप प्रत्येक ठिकाणी बदलत राहील हे भक्ताने आधी सुरुवातीला ओळखलं पाहिजे. नवे चालू काळात तर निष्ठेला बुद्धीचीच जोड हवी. कारण शत्रू बुद्धी वापरून आपल्याला नाश करत असला तर त्याला वेडी निष्ठा दाखवून आपण गार होण्यापेक्षा ते शत्रूला हरवणं जास्त सोपं आहे, ते जास्त गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन तुकोबा सुद्धा आपल्याला हेच सांगतात. कारण आपल्याला अनेक वेळेला असा प्रश्न पडू शकतो की एखाद्याला असं केलं, एखाद्याला ठार मारलं, आपलं प्राण बलिदान करण्याच्या ऐवजी समोरच्याचा प्राण घेतला तर संतांना ते आवडेल, संतांच्या नियमात ते बसणार नाही, असा अनेक जणांचा गैरसमज होऊ शकतो. पण लगेच तुकोबाच त्याच्यावर काय म्हणतात, लगेच पुढे करायचं. विंचू दे भार्यासी आला, विंचू दे भार्यासी आला, देव पूजा नावडे त्याला. काय म्हणतात तुकोबा? विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा न आवडे त्याला. आपण भगवंताची पूजा करत असो, तिथे जर विंचू आला आणि त्याला देवपूजा आवडत नाही म्हणून भगवंताच्या मस्तकावर जाऊन तिथली फुलं खाली पाडवायला लागला तर भक्ताचं काम काय? जाऊ दे, भगवंताचीच काहीतरी योजना असेल,
आपल्याला विंचू चावला तरी 72 का? भगवंताची निष्ठा सिद्ध करायची असं आहे? ओ नाही, उलट आत्ता ही निष्ठा दाखवली तर आणखीन निष्ठा दाखवण्यासाठी आपण तरी शिल्लक राहू काय? मग त्यापेक्षा याच्यापेक्षा जास्त निष्ठा सिद्ध करण्यासाठी, याच्यापेक्षा जास्त भक्ती आपल्याकडून होण्यासाठी आपण तर शिल्लक पाहिजे. म्हणून तुकोबा सुद्धा गाथेत हेच सांगतात काय? विंचू देवाऱ्यासी आला, देव पूजा नवडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी भावे अधमा. विंचू देवाऱ्यासी त्याचं काम काय? पैजाराचे काम. सरळ आपली वहाण काढायची आणि त्या विंचवाला मारायचं. तुकोबा सुद्धा हेच सांगतात. म्हणून आजच्या काळात जगायचं तर निष्ठा म्हणजे फक्त प्राणांचं अर्पण हे नसून काही वेळा प्राण रक्षण करणे, त्या निष्ठेला बुद्धीची जोड देऊन आपली निष्ठा सिद्ध करणे हे जास्त महत्वाचं आहे. मग याचा अर्थ उलटा येऊ शकतो, मग शबरीने केलं तर चूक आहे का? नाही, मग शबरीची कथाच पण ठेवली नसती ना. शबरीने केली ही एक आदर्श निष्ठा आहे. शबरीने नव्हे, असे लाखो भगवंताच्या भक्तांनी केलेली दाखवलेली निष्ठा ही आदर्शवतच आहे. पण स्वतः भगवंत तरी असे वागलेत का हो? कालयवन राजा जेव्हा आला, गोष्ट माहीत असेल, कालयवन राजा जेव्हा आला तेव्हा कृष्णांना तो आवरेना. कारण कालयवनाला असं वरदान होतं की तुला कोणीच हरवू शकत नाही आणि तुझ्या मृत्यूचं कारण फक्त तूच होऊ शकतोस. तो मथुरेवर चालून आला तेव्हा कृष्ण जळून खाक झाला. पण कृष्णाने ठरवलं, जर ही संस्कृती टिकवायची असेल, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम हे वाजव वचन सिद्ध करायचं असेल तर मी जगलो पाहिजे. माझ्याबरोबर अनेक सवंगडी गोळा केले पाहिजेत आणि मग भगवंताचं साम्राज्य, भगवंताची धर्मसंस्थापना कशी असते हे सिद्ध करावं लागेल. मग वेळप्रसंगी तिथून पळाले, लोकांनी रणछोड म्हटलं, पण ते नाव सुद्धा स्वाभिमानाने मिरवलं. रणछोड श्रीलोक म्हणायचे, चालेल, मी माझा अपमान सहन करू शकतो. पण वेळप्रसंगी कालयवनाचा वध केला की नाही, तो स्वतः कृष्ण तिथून पळून गेले. बाजूला एक गुहा होती, त्या गुहेमध्ये मुचकुंद नावाचे ऋषी राहत होते. त्या मुचकुंद नावाच्या ऋषींना इंद्राचं असं वरदान होतं. याचं कारण मुचकुंद ऋषी स्वतः इंद्राला अनेक युद्धांमध्ये सहाय्यकर्ते झाले होते. म्हणून इंद्राने स्वतः त्यांना वरदान मागायला सांगितलं होतं. मुचकुंद ऋषी म्हणाले, मला काही नको, इतके वर्ष युद्ध करून तुम्हाला मदत केली, त्याचं एकच फळ मला असं द्या की मला मी सांगेपर्यंत, माझी इच्छा असेपर्यंत विश्रांती हवी आहे, झोप हवी आहे, ती द्या. आणि त्याच्यानंतर मला जो त्या कोणी झोपेतनं उठवेल, उठल्या माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचं भस्म झालं पाहिजे. तथास्तु म्हणाले. बरं, हे सगळं कृष्णांना माहिती होतं हो. युद्ध करायचं म्हणजे आजूबाजूचं सगळं माहिती पाहिजे. म्हणून त्या मुचकुंद ऋषींच्या गुहेमध्ये गेले, स्वतःच्या अंगावरचा शेला त्या मुचकुंद ऋषींना पांघरला आणि कालयवन तिथे आल्यानंतर कृष्ण आपल्याला घाबरून लपून बसला की काय अशी एक धारणा झाली आणि तो शेला बाजूला न करता हा कृष्णच लपून बसलाय म्हणून छाताडावर 10-12 लाथा हाणल्या. अशाच हाणल्या. त्या लाथा हाणल्या बरोबर मुचकुंद ऋषी उठून उभे राहिले, झोपेतनं जागे झाले आणि शेला बाजूला केल्यानंतर समोर पहिला कोण दिसला? कालयवन. क्षणार्धात त्याचं भस्म झालं आणि अख्खी मथुरा या संकटातून मुक्त. ह्यालाही वेळ प्रसंगी भगवंतावर, आपल्या कार्यावर दाखवलेली निष्ठाच म्हणावी लागेल. अख्खं सैन्य घेऊन सुद्धा कालयवन पराभूत होत नव्हता, तो एकट्याने करून दाखवला. म्हणून निष्ठेचा नीट अर्थ लक्षात घेऊन त्या निष्ठेचं आचरण भगवंतावर भक्ती करताना कसं असेल आणि आपल्या देशावर, आपल्या संस्कृतीवर भक्ती दाखवताना, निष्ठा दाखवणं त्याचं स्वरूप कसं असेल हे लक्षामध्ये घेऊन प्रत्येकाने ज्याचं त्याचं आचरण करायचं आहे असं तुकोबा आपल्याला काय सांगतात तुकोबा? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव
स्वधर्म निष्ठावंत हे वर्म चुको नये निर्धार हे चुको नये निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म नाही ऐकियेला तुका म्हणे कोणी तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला हा हा नाही उपेक्षिला हो नाही उपेक्षिला ऐसा कोणी निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म भक्तांचा स्वधर्म भक्तांचा स्वधर्म गोपाल कृष्ण महाराज की प्रथेप्रमाणे आपल्या रोजच्या नित्य नैमित्तिक भजनाचा खंड पडू न देणं हे सुद्धा एक निष्ठा या मुद्द्यामध्येच येऊन जातं बरं. त्यामुळे रोज आपली उपासना होत असेल पण सर्वांनी मिळून प्रगटपणे भगवंताचं गोड आवाजात भजन म्हणणं हे सुद्धा एक निष्ठेचंच उदाहरण आहे. त्यामुळे कीर्तनातील प्रथेप्रमाणे सगळ्यांनी आनंदाने गोड आवाजात असाल तिथून छोटीशी का होईना टाळी वाजवून भजन म्हणायला हरकत नाही. सगळ्यांनी गोड आवाजात भजन म्हणूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कथाभाग असा आहे
पैठण क्षेत्रामध्ये प्रवचन चाललं होतं आणि ते प्रवचन करते शास्त्रामधलं उदाहरण देत होते. शास्त्रामधलं उदाहरण देत होते मनुष्य जन्माचं खरं कल्याण कशामध्ये आहे आणि ते कल्याण साधून घेण्यासाठी काय उपाय केला पाहिजे. उदाहरण दिलं की हो, साक्षात नारदांना सुद्धा सद्गुरु कृपा मिळाली म्हणून उद्धार झाला. अनेक अनेक उदाहरणं देत गेले. सद्गुरुवीण ब्रह्मज्ञान सर्वथा नभे नभे जाण, हे उपनिषदर्थी प्रमाण परमगिरवाण सांगितले. की सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय भगवंताची कृपा नाही आणि भगवंताची कृपा झाल्याशिवाय आत्मकल्याण नाही. असं ठासून ठासून प्रवचनामध्ये विषय मुद्दा मांडत होते आणि तो मांडता मांडता एक 8 वर्षाचं लहान मूल, लहान लेकरू आपल्या आजीबरोबर ते प्रवचन श्रवण करण्याकरता त्या मंदिरामध्ये येऊन बसले होते. सर्व प्रवचन ऐकून झाल्यानंतर घरी जाईपर्यंत मनात ती ओवी, सद्गुरुवीण ब्रह्मज्ञान सर्वथा नवे नवे जाण, हे उपनिषदर्थी प्रमाण परमगिरवाण सांगितले. आपलं पण असं होतं नाही का हो, बरेच वेळेला एखादं गाणं ऐकत असतो आणि अनेक वेळेला तेच गाणं गुणगुणत, कारण सारखं ते ऐकलेलं असतं ना, ते मनात बिंबलेलं असतं, त्यामुळे सारखं सारखं तेच गाणं, सारखं सारखं तेच गाणं आपल्या मुखामधनं आपोआप बाहेर पडत असतं. तसंच या मुलाचं झालं आणि घरी येईपर्यंत सारखा एकच, आणि घरी आल्यानंतर पडला. बाजूला आजी पडली. घरात होते कोण हो? 2 जण होते. कारण गंमत अशी झाली होती, हा मुलगा जन्माला आला आणि आल्या आल्या काही दिवसातच स्वतःचे आई वडील परमेश्वराने हिरावून घेतले हो. मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला हा मुलगा, म्हणून की काय याचे आई वडील भगवंताने हिरावून घेतले. अशी त्या काळची आपली म्हणायची पद्धत की मूळ नक्षत्रावर जन्माला आल्यानंतर आई वडिलांच्या मुळावर तो मुलगा उठतो, अशी एक त्यावेळची म्हणायची पद्धत. मला त्यातलं काही माहीत नाही तर हे लॉकडाऊन संपल्यानंतर सगळेजण पत्रिका घेऊन माझ्याकडे येतील, बुवा आमचं कुठलं नक्षत्र आहे पहा, आम्ही नाही ना कुणाच्या मुळावर उठलेले वगैरे वगैरे. पण ही जी कथा पारंपरिक आले त्यातलं ऐकून मी बोलतो. असा हा मुलगा रात्री झोपी जाण्यासाठी अंथरुणावर आडवा पडला आणि आडवा पडल्यानंतर आजीला विचारतो, आजे आज संध्याकाळी प्रवचन ऐकलं बघ आपण, सद्गुरुवीण ब्रह्मज्ञान सर्वथा नभे नभे जाण, हे उपनिषदर्थी प्रमाण परमगिरवाण सांगितले. मला पण सद्गुरू मिळेल आजी? आजीनी लक्ष दिलं नाही. सुरुवातीला आजीने लक्ष दिलं नाही म्हटल्याबरोबर पुन्हा प्रश्न, आजी माझं कल्याण साधायचंय. हो म्हणाली, हो तुझं कल्याण साधायचंय, आत्ता झोप बघू. नाही ऐक ग आजी पुढचं, माझं कल्याण साधायचं आहे. हो साधायचं तर मग त्यासाठी ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. हो झालं पाहिजे, होईल कधीतरी होईल ब्रह्मज्ञान तुला, आत्ता झोप. पण अगं नाही, ब्रह्मज्ञान होईल पण त्यासाठी गुरु तर सापडला पाहिजे, गुरु केला पाहिजे. मग गुरु कसा करायचा? तू ऐकलंस कुठे? संध्याकाळी प्रवचनात ना. हा तरीच हे काहीतरी प्रवचनकार कीर्तनकार सांगतात, ते काही स्वतः घरी आचरण करायचं असतं. छे, आपण म्हणून तर प्रवचन झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर आरती करताना नाही का त्यांच्या पाया पडत. त्याचा अर्थच तो की पाया पडल्यानंतर तुझ्याकडून जे जे काय ऐकलं ते तुझ्याच पायाशी राहो. पांडुरंग हरी वासुदेव हरी, ते इथेच विसर्जन, इथेच, घरी नाही. तू झोप. ते काय घरी आणायचं असतं? ते तिथे ऐकायचं सोडून द्यायचं. झोप बघू. काही केले आजी ऐकत नाही म्हटल्यानंतर आत्ता शांत बसूया. द्वाड होता मुलगा. वास्तविक कुठलाही महापुरुष की तो द्वाड होता.
हे वचन प्रत्येक चरित्रात सापडणार. म्हणजे त्रैराशिक उलटं करायचं नाही बरं. लहानपणी द्वाड असलेले सगळेच मोठेपणी महापुरुष होतात असं नव्हे, पण साधारण एक द्वाड मुलं हे मोठ्या मोठ्या माणसांच्या लहानपणीच्या चरित्रामध्ये सापडतं. तसंच हा मुलगा द्वाड कोण होता हो हा मुलगा? साक्षात मोठेपणी शांती ब्रह्म असं ज्यांना म्हटलं जातं ते एकनाथ महाराज होते. लहानपणी एक्या म्हणायचे. एक्या झोप बघू असं आजीने म्हटलं. शांतपणे झोपेल तर तो एक्या कसला जागा राहिला. आजी अशी काही मला कोणी गुरु करू द्यायचा नाही. परत अर्ध्यात आजीला झोपेतनं उठवलं. आजी मला गुरु केला पाहिजे. आजी इतकी वैतागली, काही गुरु बिरू मिळणार नाहीये. उद्या जायचं त्या गोदावरीला सांगायचं. गोदावरी म्हणजे कोण? नदी. त्या गोदावरी नदीला जायचं, तिला विचारायचं मला कोण गुरु देईल का? ते सांगेल, जा माझ्या डोक्याची भुणभुण नको. असं सांगितलं आणि मनात हेच वाक्य घर करून बसलं. मध्ये अनेक दिवस गेले आणि एक दिवस असा शोधला, काही ध्यानीमनी लोकांच्या नाही, आजीला काही सांगितलं नाही. मध्यरात्री हा झोपेतनं मुलगा उठला आणि गोदावरीच्या किनारी गेला. आणि गोदावरीच्या किनारी गेल्यानंतर गोदावरी मातेला हात जोडले आणि प्रश्न केला, दाखीव मला झणी सद्गुरु गंगे. प्रवचनात असं ऐकलं होतं की ब्रह्मज्ञान सद्गुरूंमुळे मिळतं. आजीने सांगितलं सद्गुरू मिळतात गोदावरीकडे, म्हणून तुझ्यापाशी आलो हो. दाखीव मला झणी सद्गुरु गंगे, हरिदाविल ऐसा हरिदाविल ऐसा, हो हरिदाविल ऐसा. दाखीव मला झणी सद्गुरु गंगे, हरिदाविल ऐसा गुरुदाविल ऐसा. गोदावरी माते, मला असा कोणी गुरु दाखवशील का की मला हे सगळे जे त्रिताप आहेत त्यांचा नायनाट करून शुद्ध ब्रह्मज्ञान कोणीतरी प्राप्त करून देईल असे गुरु मला दिसतील? आणि गोदावरीने सांगितलं, हो दिसतील ना. कुठे दिसतील? इथून जवळच एक गाव आहे. कथा ऐकताना आपल्या मनात असा प्रश्न पडेल, काय बुवा पकवतोय हो? आम्ही तर लहानपणी तिसरीच्या विज्ञानाच्या पुस्तकात असं ऐकलं की नदी ही निर्जीव गोष्ट आहे, ती बोलत नाही, काय नाही काय नाही. आणि डायरेक्ट गुरु कसा मिळावा याचा उपदेश गोदावरी नदी देते? शक्यच नाही. हे काहीतरी आपले बुवा लोक सांगतात, ती सगळेजण ऐकून घेतात. पण गंमत कशी आहे, एक म्हण आहे, दृष्टी तशी सृष्टी. जर गोदावरीला एक सामान्य पाण्याचा स्रोत, एक नदी असं मानून जर तिच्याकडे पाहिलं तो गोदावरी निश्चित बोलणार नाही. आपला एक पथदर्शक आहे, आपली माता आहे, साक्षात देवी भगवती आहे, या दृष्टीने तिच्याकडे पाहिलं तर नक्की नक्की ती आपल्याशी संवाद करते. अहो अशा लाखो कथा येतो. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या सुद्धा वाङ्मयामध्ये एक असा चमत्कार आहे की माणसाने एक यज्ञ घडवला होता आणि यज्ञासाठी ज्याला तूप सांगितलं होतं आहुती देण्याकरता, ते तूप यज्ञाचा दिवस उजाडला, यज्ञाला आहुती द्यायला लोक बसले तरी सुद्धा तूप आलं नव्हतं. हो असे दाते सापडतात बरं. हां माझ्याकडून एवढं एवढं तूप, वेळ प्रसंगी येतच नाही. तसंच गंमत झाली. काही कमी लागणार आहे, आयत्या वेळी कुठून तूप आणायचं? म्हणून वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची प्रार्थना केली. म्हणाले, कृष्णेतनं तुम्हाला किती तूप लागणार आहे तेवढ्या घागरी घेऊन जा, कृष्णेतनं पाणी भरून आणा. आणि पाणी भरून आणलं. आणल्यानंतर आपला शेला काढला, उपरणं काढलं, त्या सगळ्या घागरींवर टाकलं. कृष्णावेणी माते की जय. दृष्टी कशी होती? कृष्णेला माता मानण्याची होती. कृष्णावेणी माते की जय. प्रार्थना केली.
हा यज्ञ एवढा मोठा सोहळा प्रारंभ केलेला आहे, पण त्याच्यात आहुती देण्यासाठी तूप नाही. देवी प्रसन्न होणे, काहीतरी सोय कर. आणि म्हणून शेला बाजूला करायला सांगितल्या. सगळ्या पाण्याचं तूप झालं होतं. करायचं, यज्ञ करायचा, यज्ञ केला, आहुती केल्या आणि 4 दिवसांनी तूप आलं. तूप आल्यानंतर आता हे करायचं काय? तर तूप खायचं नाही हो, नुसतं पचवायला जास्त ताकद लागते. हे तूप आपण एवढं खाणार, बरं आपल्याला हे पुरणार नाही, नासेल, खराब होईल, वास यायला लागेल. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनाच विचारलं काय करायचं. महाराजांनी सांगितलं जिथून आणलं तिथून द्या परत. म्हणजे म्हणाले पाणी कृष्णेतनं आणलं, आता तिथे नेऊन तूप ओता. म्हणून तूप नेऊन ओतलं तर त्याचं पाणी झालं. कशामुळे झालं हो? नदीला एक सामान्य पाण्याचा स्रोत आहे, ते काय आपलं कल्याण करणार आहे? अशा दृष्टीने आपण पाहिलं तर नदी कृपा करत नाही. पण नदी ही एक आपली एक माता आहे, साक्षात देवी भगवती आहे. हे मानून जर तिची प्रार्थना केली, तिची आळवणी केली, तर निश्चितपणे ती आपल्यावर कृपा करते. जशी नाथावर केली, एक्यावर केली. अजून शांती ब्रह्म व्हायचे होते नाथ, आणि कृपा केली आणि मार्ग दाखवला. हा कुठे मिळतील तुला सद्गुरू? सांगते मार्ग. म्हणून मार्ग सांगितला. जवळ येथुनी दौलताबाद एक हो, जवळ येथुनी दौलताबाद एक, जवळ येथुनी दौलताबाद एक, ग्राम आहे हो, ग्राम आहे हो, ग्राम देत देख हो, जवळ येथुनी दौलताबाद एक. हो मी जाईन हो, दौलताबादला जाईन. पण काय सांगितलं म्हणजे गुरु सापडतील? कुणाचं नाव सांगायचं? ते नाव सांगते बरं. जनार्दन हे त्या नाम श्री गुरुचे, जनार्दन हे त्या नाम श्री गुरुचे, जनार्दन हे त्या नाम श्री गुरुचे. हो थोर अधिकारी धरी चरण त्यांचे हो, थोर अधिकारी धरी चरण त्यांचे हो, जवळ येथुनी दौलताबाद एक, जवळ येथून, जवळ येथुनी, जवळ येथुनी. इथूनच जवळ एक 17 कोसांवर दौलताबाद नावाचं, म्हणजे त्या काळी खरं नाथांच्या आधी त्याचं नाव देवगिरी होतं बरं. पण इस्लामी राजवटीने जसं सगळ्यांना बाद करत सुटली, तसंच या देवगिरीची दौलताबाद झालं. जिथे फार मोठं प्राचीन हिंदू साम्राज्य नांदत होतं, त्या देवगिरीवरचं दौलताबाद केलं हो. सगळी दौलत बाद करून टाकली. असो, तो आख्यानाचा विषय नव्हे. पण या जवळच इथून असणाऱ्या दौलताबादमध्ये जनार्दन स्वामी म्हणून एक राहतात. जनार्दन स्वामी म्हटल्यानंतर तुला ते मार्ग दाखवतील. त्यांच्याजवळ जायचं आणि त्यांच्याकडे तुला काय हवंय? गुरु अनुग्रह हवंय. त्यांच्याकडे मागायचं. तेच तुझे गुरु थोर अधिकारी आहेत बरं. आणि म्हणून ताबडतोब कशाचीही वाट न पाहता इथून 17 कोस चालत गेला. दौलताबाद कुठे विचारत विचारत तिथे येऊन पोचला. सगळी किल्ला होता बरं. दौलताबाद म्हणजे फार मोठा किल्ला होता. आजूबाजूच्या गावांमध्ये विचारणा केली. हो जनार्दन स्वामी म्हणून इथे कोणी थोर सत्पुरुष राहतात काय? ओ जो तो येईल तो सांगे. नाही, जो तो माणूस नाही, इथे कोणी जनार्दन स्वामी वगैरे राहत नाहीत हो. आजूबाजूची गावं धुंडाळून झाली. बहुधा त्या किल्ल्यावर जनार्दन स्वामी म्हणून कोणतरी राहत असतील. त्या किल्ल्यावर जाऊन पाहू म्हणून किल्ल्यावर जायला वाटेत जे पहारेकरी होते त्यांना प्रश्न विचारला. हो, या किल्ल्यावर कोणी जनार्दन स्वामी असं कोणी थोर अधिकारी सत्पुरुष राहतात?
हो नाही जनार्दन स्वामी म्हणून तू आलायस कुठे? हो मुसलमानी राजवटीचा हा किल्ला आहे. ही तुला काही धर्मशाळा वाटली, मदरसा वाटला, वेदपाठशाळा वाटली? छे. स्वामी जंगम फकीर बेटा, स्वामी जंगम फकीर बेटा, ये किले में कोई नहीं. स्वामी जंगम फकीर बेटा, ये किले में कोई नहीं. स्वामी जंगम फकीर बेटा, स्वामी जंगम फकीर बेटा. या किल्ल्यामध्ये कोणी राहत नाही, स्वामी राहत नाही, जंगम कोणी राहत नाही, फकीर राहत नाही. अरे तुला वाटलं काय इथं नाही असलं कोणी राहत? अशानं आम्ही इथे थाराच देत नाही. हे सगळे भगवे वस्त्र नेसलेले जगाला नाडायला बसलेत, काही अशाने कल्याण होत नाही हो. अशानं आम्ही थारा दिलेला नाही. त्यामुळे असे स्वामी जंगम इथे राहत नाही. मग हे आहे तरी काय हो? हा मदरसा आहे? नाही. ये न तकिया तकिया सरा मस्जिद कचेरी सरकार की है, कचेरी सरकार की है. स्वामी जंगम फकीर बेटा, स्वामी जंगम फकीर बेटा, स्वामी जंगम, स्वामी जंगम, स्वामी जंगम फकीर बेटा, स्वामी जंगम फकीर बेटा, ये किले में कोई नहीं. ये न तकिया सरा मस्जिद कचेरी सरकार की है. स्वामी जंगम, स्वामी जंगम, स्वामी जंगम फकीर बेटा, स्वामी जंगम फकीर बेटा, स्वामी जंगम फकीर बेटा. ह्या सगळ्या चाली आम्हा सगळ्या कीर्तनकारांना आदर्श असलेले कीर्तन भास्कर कुठली पदवी लावली तरी कमी पडेल हो. साक्षात कैलासवासी दत्तदास बुवा घाग या माणसाने, या मोठ्या कीर्तन तपस्व्याने सगळ्या लावलेल्या चाली आहेत. त्यामुळे या आख्यानात खरा रंग भरतो. एका आला त्या किल्ल्यापाशी, यांनी धुडकावून लावलं. गोदावरी मातेने आपल्याला जे सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण दौलताबादमध्ये सगळीकडे विचारपूस केली. साक्षात किल्ल्यात जायचं सुद्धा बाकी ठेवलं नाही. तिथल्या पहारेकऱ्यांना विचारलं, जनार्दन स्वामी म्हणून कोणी राहत नाहीत, हे तुमचे कफल्ल कोणी इथे फिरकत सुद्धा नाहीत असं सांगून मला परत पाठवलं. मन खट्टू झालं. ही गंगामाता खोटं बोलली? कसं बोलेल हो? पण मनात साहजिक एक शंका आली म्हणून पुन्हा गोदावरी मातेशी आले. तो एका आल्यानंतर परत आईची प्रार्थना केली, आई माते तू माझी फसवणूक केलीस काय ग? मला सांगितलंस दौलताबाद किल्ल्याकडे जा, त्या गावामध्ये जा, तिथे जनार्दन स्वामी म्हणून कोणीतरी थोर अधिकारी सत्पुरुष तुला सापडतील. त्यांचे पाय धरल्यानंतर सद्गुरूंची तेच सद्गुरू होऊन कृपा करतील. मग ब्रह्मज्ञान मिळेल आणि मग आत्मोद्धार होईल. खोटं बोललीस? गोदावरी माता प्रकट झाली आणि सांगितलं, खोटं नाही बोलेन, पण तू त्या दौलताबादमध्ये जाऊन काय विचारपूस केलीस? माते तू सांगितलं त्याप्रमाणेच विचारपूस केली. जनार्दन स्वामी इथे आहेत का अशी विचारपूस केली. हां बरोबर आहे. तू जनार्दन स्वामी अशी चौकशी केल्यानंतर मनात त्यांच्या प्रश्न आला असेल की अशा कुठल्या तरी स्वामींचा मठ आश्रम असा कुठेतरी इथे ह्याला हवा असेल. असा कोणी खरोखरच त्या दौलताबादमध्ये नव्हता. मग तो तिथे कसा सापडणार तुला? मग आई हा मला मठात आश्रमात असा कुठला जनार्दन स्वामी सापडणार नाही. नाही हा स्वामी मठ मठी तुला न भेटे मुला, हा स्वामी मठ मठी तुला न भेटे मुला, हा स्वामी मठ मठी तुला न भेटे मुला. माई तो राहतो कुठे? तो राहतो कचेरी माझी, तो राहे कचेरी माझी माझी, तो
तोरा हे कचेरी माझी किल्ल्यात सुभा येथला स्वामी हा स्वामी मठमठी तुला न भेटे मुळा. हा मठात आश्रमात जाऊन तुला सापडायचं नाही. मग तो कुठे राहतो? तोर आहे कचेरी माझी किल्ल्यात सुभा येथला. तू ज्या किल्ल्यापाशी गेला होतास ना त्या दौलताबाद किल्ल्यावरच जनार्दन स्वामी राहतो. म्हणजे तू विचारायचं झालं तर स्वामी विचारू नकोस. काय विचारशील? तो राहे कचेरी माझी. तो पंत या जबाबदारीखाली काम करतो म्हणून जनार्दन पंत असं कोणी इथे राहतं का असं विचारलंस तर ताबडतोब मार्ग मिळेल. जा बरं. पुन्हा आज्ञा घेतली. पुन्हा दौलताबादपाशी गेले आणि दौलताबादपाशी गेल्यानंतर थेट किल्ल्यात गेले. किल्ल्याच्या पहारेकरींना विचारलं इथे जनार्दन पंत नावाचे कोणी पंत म्हणून कामाला आहेत? हो आहेत. पण लेका तू तर फाटक्या धोतराचा एक लहान 8 वर्षाचा मुलगा दिसतोस. बरं तुझ्या बाजूला कोणी तुझे पालक आई वडील आजी आजोबा तुला सांभाळतील असे दिसत नाहीत. तर एवढ्या जे कचेरीचं काम पाहतात त्यांच्याकडे तू रे काय 8 वर्षाचं काम करणार? 8 वर्षाचा तू बालक. मग कसा जाशील त्यांच्याकडे? तुला आम्ही कसे पाठवणार? तुझे त्यांच्याकडे काय काम? बरं त्यांना भेटायचा फार मोठा अधिकार लागतो. मोठा माणूस लागेल. सगळ्यांची इच्छा ते पूर्ण करतात बरोबर आहे. पण तू तर एवढासाच दिसतोस. तुला काय पाहिजे रे त्यांच्याकडून? म्हणून सांगितलं जे मनात होतं ते. मला सद्गुरू हवेत, ब्रह्मज्ञान हवंय आणि त्याच्या पुढे मला आत्मोद्धार करायचा आहे म्हणून मला ते जनार्दन पंत हवेत. एका अर्थी हे पहारेकरी त्याची परीक्षाच पाहत होते हो. साक्षात जनार्दन पंतांचे पहारेकरी ते काही सोपी गोष्ट आहे? त्यांना सुद्धा माणसांची पारख होत होती हो. आत्मोद्धार वगैरे इथे काही मिळणार नाही. एकदा सांगून परत पाठवलं. पुन्हा आला आणि आत्मोद्धार या विषयासाठी एवढा मुमुक्ष पाठवलं पाहिजे. जास्त परीक्षा घेऊन चालणार नाही. लहान मुलगा आहे म्हणून आत पाठवलं. तर ही रांग होती हो. लांब एका काय म्हणता येईल खाटेवरती एका आसनावरती जनार्दन पंत बसले होते. एक प्रकारची नोकरीच होती ना. त्यांचं काम चाललं होतं. समोरून ही रांग होती. कारण प्रत्येकाची इच्छा ते जनार्दन पंत पूर्ण करायचे. बरं प्रत्येकाची इच्छा काही ना काहीतरी प्रत्येकालाच काही सद्गुरू या इच्छेने प्रत्येकजण त्यांच्या इथे जात नव्हता हो. काही जण व्यवहाराचं काही काम घेऊन जात होता. काही जणांना संसारात काही उणीव होती तर ती इच्छा घेऊन पंतांकडे जात होता. सगळ्यांची इच्छा पूर्ण करत होता हो. काही मागणेकरी असेही असायचे झोप येत नाही हो. एक अफूची गोळी द्याल तर त्याला साक्षात लगेच पंत दरडावायचे. असलं काही हवं असेल तर इथे मिळणार नाही. त्याला परत पाठवून द्यायचे. नाना तऱ्हेची मागणी घेऊन नाना तऱ्हेचे लोक त्या पंतांच्या पुढे रांग धरून उभे होतो. आणि शेवट सगळ्यांच्या हा बिचारा 8-9 वर्षाचा एक या बिचारा अंगावर काही नाही फक्त खाली धोतर अशा गरीब अवस्थेत पुढे पुढे जातोय. सगळी गर्दी सरली. सगळे आपापली इच्छा पूर्ण केली तरी नाथाला त्या एकाला अजून पुढे जायचं काही सामर्थ्य होईना, धाडस होईना. म्हणून पंतांनीच बोलावून घेतलं. ए बाळा ये रे इकडे. तुला काय पाहिजे माग. काय मागणार हो? आठवलं आपल्याकडे ह्याच्याकडे काय मागायचंय. साक्षात प्रश्नच केला हो. कोण कोठील कुठे मज लागी जाणे काहे जगात घडले मज लागी येणे. याचा विचार करता शिणलो मी वाया सांगोन सुखी करा मज स्वामी राया. मी कोण कोठील कुठे मजलागी जाणे काहे जगात घडले मजलागी येणे. मी कोण आहे, कुठून आलोय, मला कुठे जायचंय, मला या भूतलावर भगवंतांनी का पाठवलं, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मला हवेत. पंत तुम्ही देऊ शकाल? देऊ शकेन.
आणि आणखीन एक पंथ, तुम्ही माझे सद्गुरू आहात असं मला साक्षात गोदा मातेने सांगितलंय, गोदावरी मातेने सांगितलंय. मला अनुग्रह कराल, मला भगवंताची वाट दाखवाल, भगवंताचं दर्शन कराल. अरे भगवंताचं दर्शन अजून अवकाश सगळं तुला इथे करायला लागेल. हरकत नाही म्हणाले. भगवंत मिळणार असेल, स्वतःचा उद्धार होणार असेल, पुन्हा एकदा पूर्वरंगाचीच गाठ बांधावीशी वाटते. आत्मोद्धार म्हणजे काय? शबरीला जसं 8-9 वर्षात कळत नव्हतं, तसंच या लहानग्या एकनाथाला सुद्धा काय आत्मोद्धार म्हणजे कळणार हो, काय सद्गुरूचा अनुग्रह म्हणजे कळणार. ते भगवंताचं दर्शन घेण्याचं सामर्थ्य तरी होतं का हो 8-9 वर्षाच्या या बालकाच्या नेत्रामध्ये? पण चांगला उपदेश कानी पडल्यानंतर एक वेड्यासारखं मन तिकडे धावायला लागलं आणि त्या वेढापायी तो ध्यास घेऊन इथे तो आला होता. त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला, वाटेल ते करायला तो तयार होता. आणि म्हणूनच जनार्दन पंतांनी त्या एकाला सांगितलं, मी सांगेन ते तुला करायला लागेल. ते केल्यानंतर मला असं वाटलं की सद्गुरूंच्या अनुग्रहासाठी, त्याच्या कृपासाठी, आत्मोद्धारासाठी तू परिपक्व झालायस, तू तयार झालायस, तेव्हा मी स्वतः तुला भगवंताचं दर्शन घडवेन, स्वतः अनुग्रह करेन. पण तोपर्यंत मी सांगेन ते निष्ठापूर्वक शिस्तीने पालन केलं पाहिजे. जी सरकार, तुम्ही सांगाल ते करू. एका आत्ता तुझं वय 8 आहे, साधारण तुला पाढे वगैरे सगळे पाठ असतील. गोष्ट फार जुनी असल्यामुळे हे शक्य आहे. पाढे, पावकी, निमकी हे सगळं पाठ फार जुन्या काळची गोष्ट असल्यामुळे शक्य आहे. बरं, त्यामुळे त्या काळच्या 8-9 वर्षाला हे सगळं झोपेतनं उठवलं तरी पाठ होतं, नाथालाही पाठ होतं. त्यामुळे भक्त म्हणजे अडाणीच असला पाहिजे हा गैरसमज नाथांच्या चरित्राकडनं तरी घेता येत नाही. भक्त हा सुशिक्षितही असला पाहिजे. तसं नाथ सुशिक्षित होते, पाढे पाठ होते. बरं, पाढे पाठ आहेत ना, तुझं नाव काय आधी सांग बरं. सांगितलं एकनाथ. मला सगळे टोपण नावाने एक्या हाक मारतात. बरं, तुम्ही सुद्धा एक्याच हाक मारा. बरं ठीक आहे. एक्या, तुझ्यावर जबाबदारी अशी देतो, तुला गणित पाढे पाठ आहेत. ह्या सगळ्या किल्ल्यावर रोज रात्री बाजार थांबला की सगळीकडे फिरायचं, रोजचा हिशोब गोळा करायचा आणि तो हिशोब बरोबर आहे की नाही हे रोज बघायचं आणि महिनाभराने येऊन मला दाखवायचं. आणि बरं का ऐक्या, ह्या अख्ख्या महिन्याभराच्या हिशोबामध्ये एक पैची जरी चूक सापडली ना तरी तू आहेस आणि मी आहेस. माझ्याशी गाठ हे लक्षात ठेव. भीतीच घातली हो. आणि रोज नित्यनियमाने तो भगवंताचा अनुग्रह मला मिळेल, सद्गुरूंची कृपा माझ्यावर होईल म्हणून रोज तितक्याच निष्ठेने रोज रात्री बाजार थांबल्यानंतर, जनजीवन जरा थांबल्यानंतर सगळीकडे फिरून यायचा, सगळा हिशोब गोळा करून आणायचा. सरकारी दप्तरामधल्या जे जे खर्च आवश्यक आहेत त्याचे वसूल झाले की नाही, सरकारकडून काही जाणं अपेक्षित आहे, त्या किल्ल्याकडून पंतांकडून निधी जो जायला हवा आहे तो गेला की नाही, पंतांना जो टॅक्स यायला हवा आहे तो आला की नाही, सगळ्याचा हिशोब व्यवस्थित रोज रात्री लिहून काढायचा आणि महिन्याला पंतांना येऊन दाखवायचा. एकदाही कधी चूक सापडली नाही. असं बरेच जवळजवळ 1-1.5 वर्ष गेलं. आता हा 11 वर्षाचे पंत, क्षमा करा, नाथ झाले होते. आणि म्हणून परीक्षा भगवंतानेच बघायचं ठरवलं. एक दिवस असा आला, एक महिना, त्या महिन्याची शेवटची रात्र, की आता दुसऱ्या दिवशी सगळा हिशोब दाखवायचा. आणि त्या दिवशी बरोबर रात्री अख्ख्या महिन्याभराच्या हिशोबामध्ये एक पैची चूक सापडली. मन कासावीस झालं. पुन्हा सगळं उघडून पाहिलं. बरं, तेव्हा काही सिस्पेन्सिल नव्हती खाडाखोड करून पुन्हा दुसरं काही मांडण्यासाठी. ती कागदपत्र तशीच्या तशी दुसरी तयार केली. त्याच्यात काय पैची चूक आहे हे लिहून काढलं. ती पै चूक सापडली. किती वेळ गेला असेल हो, अख्खी रात्र गेली. बरं, झोप नसेल आली नाथाला, पण गुरुजींनी सांगितलेलं काम निष्ठेने करायचं म्हटल्यानंतर ते काम बरोबर आहे का, हे एकच पैची चूक आहे ना, काय ढकलून देऊ कुठेतरी, असा विचार नाही नाथाने केला. ते काम बरोबर आहे की नाही आहे मला माहीत नाही आहे, पण गुरुजींनी सांगितलं आहे ना, म्हणजे निष्ठेने केलं पाहिजे.
या शबरीसारख्याच ध्यासाने ती एक पैची चूक रात्रभर शोधत होता. पहाट झाल्यानंतर चूक सापडली, पण तोपर्यंत रात्री झोप येऊ नये किंवा आली तरी लगेच जाग यावी म्हणून शेंडी ज्या काळी राखत होते त्या काळची गोष्ट, शेंडी आपल्या खिडकीला बांधून ठेवली म्हणून झोप येऊन पेंग येईल आणि पेंग आल्यानंतर शेंडी ओढली जाईल, दुखेल म्हणून लगेच जाग येईल, लगेच झोप मोड होईल. अशा उद्देशाने ती शेंडी खिडकीला बांधून ठेवली, रात्रभर जागी राहिला आणि सकाळी पैची चूक सापडली. तुम्ही म्हणाल कसल्या काळात तुम्ही सांगताय हो ही कथा, एक पैची? हो, इथे कोट्या कोट्यांचे भ्रष्टाचार चालले आहेत. एक पैच्या चुकीची कशी ती नाथांनी सोडवणूक केली आणि ती कशी सोडवून दिली, कुठल्या काळात सांगताय? पैची चूक झाली का 100ची चूक झाली महत्त्वाची नाही हो. ती चूक मी सुधारून दाखवेन, ती कुठे आहे ते ओळखून दाखवेन आणि आपल्या गुरुजींनी आपल्याला नेमून दिलेलं काम हे मी किती चोखरित्या पार पाडीन ही भावना आपल्याला शिकवायची. यामागून नाथाजवळ ती होती म्हणून काटेकोरपणे तो हिशोब दुसऱ्या दिवशी दाखवला आणि दुसऱ्या दिवशी पेंग यायला लागली शिकवताना. काय रे नाथा, काय झालं? सगळी हकीकत सांगितली. पूर भरून आलं हो. गुरुकंठ भरोनी आला पाहुनी नाथ तोषाला ते धवा. गुरुकंठ भरोनी आला पाहुनी नाथ तोषाला ते धवा. घेवोनी जवळ नाथाला जवळ घेतलं आणि काय केलं? घेवोनी जवळ नाथाला पुरवाळूनी त्या मुख कमला ते धवा. पुरवाळलो अक्षरशः घळघळा सद्गुरूंच्या ते जनार्दन पंतांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले. म्हणतात लोक रे बाळा हा व्यर्थ आनंदाची सगळा. तुला ती पैची चूक शोधता आली म्हणून तुला कदाचित नाथा आनंदही वाटला असेल, पण एक लक्षात ठेव, ही पै चूक शोधून काढलीस ह्याच्यात काही चूक झालेली नाही, पण ह्याच्यापेक्षा जन्म मरणाच्या चुकेमधून आपली कशी सुटका होईल ती भगवंतानी आपल्यासाठी एक सोडवायला चूक ठेवली ना, त्याचा जास्त विचार कर. म्हणतात लोक रे बाळा का हा व्यर्थ आनंदाची सगळा. मग शोधायचंय काय? शोधून काढ घन निळा सदा तू डुलसी, सदा तू डुलसी. आनंदे कठीण भवतरसी ते धवा. आनंदे कठीण भवतरसी हे मुला. आनंदे कठीण भवतरसी हे मुला. शोधून काढ घन निळा. अरे जन्मोजन्मीच्या या चुकेमध्ये, या कोड्यामध्ये भगवंतांनी आपल्याला टाकलंय ना, ते कोड सोडव. हा हिशोब सोडवलास ते बरोबरच आहे, पण आता तुझी वेळ आली ते कोड सोडवायची. घन निळा साक्षात भगवान गोपालकृष्ण भगवंत तुला प्रगट होऊन दर्शन देण्याची वेळ आले. बरं, वेळ प्रसंगी तोही देईन. आणि म्हणून मध्ये आणखीन एक अशी सद्गुरू अनुग्रहाच्या आधी कथा आहे. बरं, केवळ गुरूंनी दाखवलेली निष्ठा ही अशा एका मार्गे पूर्ण करणं म्हणजे भक्त परिपक्व होतो काय? नाही. पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे वेळ प्रसंगी शत्रूशी युद्ध करून वेळ प्रसंगी शत्रूचा निपात कसा करता येईल ह्याचा विचार करून सुद्धा त्याचा नायनाट करणं हे सुद्धा भगवंताचा अनुग्रह मिळवण्याच्या पूर्वीची निष्ठा परिपक्व झाल्याचं द्योतक आहे. कसं काय? नाथ साक्षात त्याला उदाहरण येतो. एक दिवस किल्ल्यावर पंत नव्हते, आपापल्या काहीतरी कामासाठी म्हणून सरकारी कामासाठी बाहेर दुसऱ्या किल्ल्यावर गेले होते, आपल्या सहकार्यांना भेटायला, जे काही काम असेल ते. गेल्यानंतर परकीय आक्रमण झालं. बरं, आक्रमण झालं 5-6 हजाराचं हो. त्याला तोंड देता येईल असं ध्यानीमनी नसताना हे आक्रमण झालं. करायचं काय? किल्ल्यामध्ये पंत नाही आहेत, आज्ञा मानायची कुणाची? सगळेजण त्याच्या आज्ञेचे पाईक, पंतांच्या आज्ञेचे पाईक.
म्हटल्यानंतर आपण नुसतंच बघत राहायचं? पंत आज्ञा देतील तेव्हा बघू. मग ती आज्ञा पालन करायला आपण सुद्धा राहू की नाही शिल्लक? सगळा प्रश्न समोर होता. मग वेळप्रसंगी करायचं काय? पंतांचं चिलखत, पंतांचं शिरस्त्राण, पंतांचा घोडा, पंतांचं तलवार सगळं आपणच चढवलं. आणि पंत आहेत या नावाखालीच घोड्यावर बसून युद्धाची आरोळी केली, युद्धाची घोषणा केली. हे सैन्य सगळं जमलं आणि शत्रूचा निपात केला. बरं, युद्ध झाल्यानंतर आपल्याला काही मिरवायचं नव्हतं, फोटोशूट करायचं नव्हतं की पंतांच्या ड्रेसमध्ये मी कसा दिसतो. असं काही फोटोशूट करायचं नसल्यामुळे लगेच ते पंतांचे कपडे, पंतांचं सगळं वेश उतरवून ठेवला, आपापल्या कामाला गेले. आपापल्या कामाला गेल्यानंतर सगळेजण पंतांचं दर्शन घ्यायला आले. भरपूर कृपा झाली, पण पंतही जागेवर दिसेना. त्यांचा उतरवलेला पोशाख तिथे दिसतोय. अरे हा सगळा उपद्व्याप केला कोणी? तेव्हा नाथ स्वतः पुढे आले, एकनाथ महाराज पुढे आले. म्हटलं मीच सगळं केलं. हो, पण पंतांची आज्ञा नसताना एवढं सगळं कसं काय केलं? अहो, पंतांची आज्ञा पाळायची तर तुम्हाला आम्हाला शिल्लक राहिलं पाहिजे की नाही? मग वेळ प्रसंगी शांती मोडल्यानंतर काय होतं हे नाथांनी आधी जास्त दाखवले. पुढच्या शांती ब्रह्म शब्दाला किंमत आली. हो, अशांत झाल्यानंतर कसे होतात हे पंतांनी आधीच दाखवून ठेवलंय वयाच्या 10व्या 11व्या वर्षी. त्यामुळे पुढे त्यांना कोणी अशांत करायच्या फंदातच पडला नाही. नाथांची शांती ही अशी होती, कुणाला तरी घाबरून ती शांती नव्हती. नाही तर आपल्याला अशांत होताच येत नाही म्हणून शांत असलेले अनेक होते. तलवार चालवताच न येणारे, अहिंसेच्या नावाने बडबडणारे सुद्धा अनेक होते. त्याला कसलं तरी पांघरूण घालायचं अहिंसा नावाचं. म्हणजे जणू काही मागे ती गोष्ट नाही का एक फेसबुक व्हॉट्सअपवर फिरत होती. एक हत्ती असा चालला होता, त्याच्या मार्गात 2 उंदीर आले आणि 2 उंदीर आल्यानंतर हत्तीला त्यांना चिरडायला कितीसा वेळ लागणार हो. म्हणून 2 उंदरांची चर्चा अशी सुरू झाली. काय रे, एक उंदीर म्हणाल दुसऱ्याला, मारूया याला, आज ह्याचा नंबर लावूया काय? दुसरा उंदीर म्हणाला, सोडूया रे, आपण दोघेत तर एकटाच आहे, धर्मयुद्ध होत नाही. पांडुरंग हरी वासुदेव. अशी अहिंसा होती काय? ओ, त्या उंदरांना त्यांच्याबरोबर लढताच येणार नव्हतं म्हणून अहिंसेचं पांघरूण घालायचं, धर्मयुद्धाचं नाव त्याला छान धोतर नेसवायचं आणि तत्त्वज्ञान उभं करायचं. असं नव्हतं नाथांचं. अशांत झाले तर काय होतं हे दाखवून दिलं आणि म्हणून शांती ब्रह्म झाले. म्हणून सर्वार्थाने नाथ कसे परिपक्व झाले? एका बाजूने ही निष्ठा, भगवंतावरची निष्ठा, आपल्या गुरुवरची निष्ठा दाखवली आणि दुसऱ्या बाजूला अशा तऱ्हेने आपल्या गुरूंवरची वेगळ्या प्रकारची निष्ठा, दोन्ही प्रकारे पारंगत झाली. वेळप्रसंगी प्रसंगावधान काय करायचं हे त्यांना सुचलं, हे त्यांनी दाखवलं. म्हणून पंतांनी नाथ परिपक्व झाले असं मानलं आणि एक दिवस सांगितलं, उद्या दुपारी, गुरुवारचा दिवस होता दुसऱ्या दिवशी, आणि म्हणून उद्या दुपारी नाथा तुला साक्षात भगवंताच्या दर्शनाचा योग आलाय. बरं, उद्या दुपारी मी सांगेन तिथे माझ्याबरोबर यायचं. मी करतो किंवा मी जे करायला सांगेन ते निमूटपणे गप्पपणे करायचं. तुला भगवंताचं दर्शन उद्या होईल, माझा अनुग्रहही त्यातूनच होईल. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी दुपार उजाडली. दुपार आल्यानंतर त्या पंतांनी आपला घोडा काढला, नाथाला त्याचा घोडा दिला आणि सांगितलं, चल इथून जवळच सूर्यप्रभंजन नावाचं एक तीर्थ आहे, त्या टेकडीवर जाऊन तिथे साक्षात दत्तप्रभू तुला दर्शन देणार आहेत, चल चल. आणि म्हणून कुठे जायचं आहे, काय करायचं आहे न विचारता नाथ ताबडतोब घोड्यावर बसले आणि पंत घोड्यावर बसून पुढे निघाले, मागून एकनाथ निघाले. काही वेळाने तिथे सूर्यप्रभंजन तीर्थावरच्या त्या टेकडीवर दोघेही पोचले. भिक्षा पात्र. गंमत अशी झाली की जनार्दन पंतांनी ध्यान लावायला सुरुवात केली. ध्यान लावल्यानंतर नाथालाही सांगितलं, लाव बघू ध्यान. आणि ध्यान लावल्यानंतर समोरून भलताच कोणतरी एक माणूस वेगळ्याच पोशाखातला, वेगळ्याच म्हणजे
मौलवीच्या पोशाखातला, मुसलमानी साधूचा जो वेश असतो, अशा वेशातला कोणीतरी समोर आला आणि त्याला स्वतः जनार्दन पंतांनी नमस्कार केला. लोटांगण घातलं आणि नाथालाही सांगितलं, नाथा ह्याला लोटांगण घाल. नाथ म्हणाले, हे म्हणाले होते दत्तगुरूंचं दर्शन होणार आणि हा कुठला मौलवी पिसं वगैरे घेऊन आलाय. मनात संभ्रम निर्माण झाला. पण गुरुजी सांगतायत ना, केलं पाहिजे. म्हणून त्या मौलवीचा वेश कसा होता? गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही वो आ गया, गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही वो आ गया. गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही वो आ गया. दस्त दुआ पंत जी के, दस्त दुआ पंत जी के सिर पे उसने धर दिया. गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही वो आ गया. वेश कसा होता? मुद्दाम कव्वाली टाईप थोडंसं काव्य रचना केलेली आहे बरं, कारण मौलवी आलाय वाटलं पाहिजे ना, त्यामुळे अशी रचना साक्षात दासगणू महाराजांची. हारी कफनी अंगमो हाथ कटोरा भर दिया, हारी कफनी अंगमो हाथ कटोरा भर दिया, हारी कफनी अंगमो हाथ कटोरा भर दिया. हुस्न बड़ा तेज था, हुस्न बड़ा तेज था, हुस्न बड़ा तेज था, हुस्न बड़ा बड़ा तेज था, हुस्न बड़ा तेज था, हुस्न बड़ा तेज था, हुस्न बड़ा तेज था. जाके संसाया गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही वो आ गया. गुलिस्ता में खुद बखुद, गुलिस्ता में खुद बखुद, गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही वो आ गया. साक्षात मौलवीच्या वेशात आलेले साक्षात दत्तप्रभू होते हो. ते म्हणे नाथांना चरणाशी लोटांगण घ्यावंच लागलं हो. मनात जरी विकल्प आला असला तरी मनाची दुसरी बाजू संकल्पाची होती. गुरूंनी सांगितलंय ना, म्हणजे खरोखर असतील. बरं, एवढ्यावर भागलं नाही हो. तो मौलवी सगळ्या दारांमध्ये फिरून आलेला, काहीतरी त्याच्या द्रोणामध्ये भिक्षा जमवून आणली होती. ती भिक्षा नाना तऱ्हेच्या नाना, मग ते लोक स्वच्छच करतात स्वयंपाक याचीही खात्री नाही. तिथून सगळी जमवून आणलेली भिक्षा समोर उघडली आणि जनार्दन पंत मिटक्या मारत खायला लागले हो. एका बाजूला पंत त्याच कटोऱ्यातलं खातायत, एका बाजूला तो मौलवी सुद्धा त्याच कटोऱ्यातलं खातायत. क्षणभर नाथाला असं वाटलं हो की काय गुरुजी करताय. एवढे परिपक्व झालेले, आपल्याला भगवंत मिळवून देणारे उष्ट खातात आणि तो मौलवी, त्याला आपण दत्त समजतोय, तोही यांच्या ताटातलं उष्ट खातोय. काय म्हणून मन संभ्रमित झालं. त्याचं मन संभ्रमित झालं हे लक्षात आल्याबरोबरच पंतांनी सांगितलं, हे एक काम करायचं आहे क्या, हे आमचं खाऊन झालं की ह्याच्यात पाणी ओतायचं, मिसळायचं. हो म्हणाले. आणि काय, ते पिऊन टाकायचं, टाकून नाही द्यायचं. आणखीनच किळस आली हो मनात. हे एक तर उष्ट खातायत, ते दोघांचं उष्ट, त्याच्यात पाणी घालून आपण ते पाणी प्यायचं. म्हणून मनात अतिशय किळस निर्माण झाली. पण गुरुजी सांगतायत ना, दुसऱ्या बाजूला संकल्प होता. न बोलता ते सगळं केलं आणि पुन्हा नमस्कार करायला सांगितला. आता हे सगळं बघितल्यानंतर त्याला नमस्कार करावा अशी पण इच्छा होईना हो. साहजिक नाथाचं तोंड झालं. काही लोकांचं होतं नाही का, बुवाला बघितल्यावर नमस्कार करताना, एकदा भेटलात परत भेटू नका, तशा अर्थी नमस्कार केला. ते पाणी प्राशन केलं आणि दीक्षा झाली की काय कुणास ठाऊक. ते पाणी प्राशन केल्यानंतर मनाची स्थिती अतिशय उन्मनी झाली आणि साक्षात हा नाच परिपक्व झाला.
आपल्या पूर्ण परीक्षेला उतरला. म्हणून चंद्र हा नाथ आपल्या पूर्ण परीक्षेला उतरला. आता तरी ह्याची तहान शांत केली पाहिजे, तृष्णा भागवली पाहिजे. म्हणून तो मौलवी वेशात असलेले साक्षात दत्तप्रभू तिथे अवतीर्ण झाले आपल्या मूळ रूपामध्ये. कसे? 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात. 3 शिरे आहेत ना, 3 ताल. 6 हात, 3 शिरे 6 हात, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत हात, 3 शिरे 6 हात. 3 शिरे 6 हात असलेलं असं दत्तांचं मनोहर रूप साक्षात पुढे प्रकट झालं हो. डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले नाथांच्या. सगळा मनातला अहंकार गेला, सगळी मनातली किळस जागच्या जागी नष्ट झाली आणि चरणावर लोटांगण घातलं हो. तुका म्हणे दिगंबर तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार. 6 हात, 3 शिरे 6 हात, 6 हात, 6 हात. साक्षात दत्तांना चरणावर लोटांगण घातलं. दत्तप्रभूंचं दर्शन घेतल्यानंतर मन तृप्त झालं, जन्माचं सार्थक झालं म्हटलं. आणि दत्तप्रभू अंतर्धान पावले. उचित वेळेनुसार त्या जनार्दन पंतांनी सुद्धा त्याला अनुग्रह. आणि त्यानंतर पुढचं नाथांचं चरित्र आपल्या सगळ्यांनाच माहिती, कुठेही उपलब्ध होऊ शकतं. नाथांनी पुढे कितीही भगवंताचं मोठं कार्य केलं. हे सगळं का झालं हो? नाथांचा उद्धार झाला. नाथांच्या घरी नुसता उद्धार झाला नाही हो, नाथांच्या घरी साक्षात भगवंतांनी येऊन पाणी भरावं. काय नाथांची योग्यता असेल हो? अंगावर शहारा येतो, भगवंतांनी त्याच्याकडे पाणी भरावं ही एका भक्ताची योग्यता. श्रीखंड्या बनून 1 वर्ष नव्हे 12 वर्ष ही त्या नाथांची योग्यता कशामुळे झाली हो? तर केवळ तुकोबा आपल्याला मूळ पद्यात सांगतात, त्या उपदेशामुळे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. सुरुवातीला सदुपदेश कानी पडला. गुरूंची सेवा केल्यानंतर, त्यांनी आत्मज्ञान दिल्यानंतर आत्मोद्धार होतो. मनात पक्क बसलं. सगळ्यांचा विरोधही सहन केला, आजीचा विरोध सहन केला, पण तिला न सांगता गोदावरी मातेकडून संदेश प्राप्त केला. प्राप्त केल्यानंतर अशी मनात शंका नाही आली की खरोखर दौलताबादला जाऊन असा कोणी स्वामी मिळेल. शंका न बाळगता गेले, पुन्हा आले, पुन्हा गेले. आणि गुरूंनी इतकी मोठी परीक्षा बघितली, गुरूंनी इतकी मोठी परीक्षा बघितली, त्या परीक्षेत ते उतरले. आणि म्हणूनच कालांतराने ही नाथांना योग्यता प्राप्त झाली. नवे नवे साक्षात दत्तदर्शन तर झालंच, गोपालकृष्णांचं दर्शन अनेक वेळा झालं. त्यामुळे असाच आत्मोद्धार तुमचा आमचा व्हावा. याबरोबरच निष्ठा म्हणजे नेमकी काय, ती पालन करत असताना आपण कुठे गडबडत तर नाही होत ना, याचा पूर्ण विचार करून हा तुकोबांचा मूळ पद्यातला अभंग सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. काय सांगतात? तुका म्हणे कोणी नाही ऐकियेला, तुका म्हणे नाही ऐकियेला, नाही उपेक्षिला ऐसा कोणी. भगवंताने या भक्तांची जशी उपेक्षा कधीच केली नाही, तशी तुमची आमची सुद्धा उपेक्षा कधीही होणार नाही, हा लक्षात ठेवायचा आहे. काय? निर्धार हे वर्म चुको नये, चुको नये.
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म भक्तांचा स्वधर्म भक्तांचा स्वधर्म सत्यनारायण महाराज की जय. चरणी कीर्तनाच्या गादीच्या चरणी अर्पण करून सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचं. परंपरेप्रमाणे तुकोबांनी जे मागणं मागितलं ते मागणं मागायचं. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे गा सुधा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगे समाधी ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी नकळे ही मात पराही परतरी तेथे कैसा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त ये बोनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न हो बोनिया आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली पळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव झाली लोटांगण प्रेमे अलिंगनानंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता बंधु सखा त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा इंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यद्यत् सकलं अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.